कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल असं वाटत असतानाच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडलं आहे। भाजपच्या 18 नंबरमधील उमेदवार रेखा चौधरी यांचा त्या प्रभागात एकमेव अर्ज दाखल झाल्याने जवळपास त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। एकंदरीतच या बातमीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकंदरीत एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। निवडणूक सुरू होताच एक त्यांची जी सीट होती बिनविरोध आली। आपल्यासोबत स्वतः रेखाताई चौधरी आहेत। ताई, काय सांगाल? ते एवढं चुरशीची होईल असं वाटत होतं। एकीकडे महाविकास आघाडीचं आव्हान होतं, एकीकडे ठाकरे बंधू देखील निवडणुकीत उतरले होते, त्यांच्या माध्यमातून देखील उमेदवार होते, मात्र तुम्ही बिनविरोध आलात, कसं वाटतं? आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठीच, कारण की कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तेव्हा कार्यकर्त्याला एक अपेक्षा असते की आपल्याला कोणीतरी शाबासकीची छाप आपल्या पाठीशी कोणीतरी मारावी। आणि खरंच मी भाग्यशाली समजते स्वतःला की मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली। आणि त्या उमेदवारी मिळत असतानासुद्धा आज आम्ही अर्ज दाखल केला। त्या अर्जामध्ये जी रॅली होती ती खरंच असं वाटत होतं की विजयाची रॅली आहे। आणि माझे मिस्टर राजन चौधरी हे बजरंग दलचं काम करायचे आणि त्यांचा मला नेहमीच सहवास असायचा। आणि त्यांचं हिंदुत्व हे खरंच कट्टर हिंदुत्व आहे आणि हा जो विजय आहे तो खरंच हिंदुत्वाचाच विजय आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही अनेक महत्त्वाचे पदं भूषवलीत। तुम्ही पहिल्यांदाच निवडून आला होतात, मात्र त्यानंतर तुम्हाला महिला बालकल्याण समिती सभापती पद देखील मिळालं होतं। भाजपने देखील तुमच्यावर संघटनेची जबाबदारी होती, महिला जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलं आहे। आत्ता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, आत्ता तुम्ही बिनविरोधात आलात, आता काय असेल तुमचा पुढचा अजेंडा? आपला पुढचा अजेंडा असेल जो आपण आतापर्यंत नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा होत्या, जसं पाण्याची समस्या असेल, रस्ते, गटर, पायवाटा, विद्युत दिवे पद्धतीवर जे काही काम होतं, आता आपण बघितलं असेल माझ्या प्रभागामध्ये आपण एक मोठं असं अशोकजी सिंगलांच्या नावाने गार्डन तयार केलं होतं। तर नागरिकांचं काम आपण या प्रभागामध्ये तरी आपण 90% काम पूर्ण केलेलं आहे। आता आपण बघितलं तर पॅनल आहे आणि ह्या पॅनलमध्ये आपल्याला नेतिवली टेकडी आहे, मेट्रो आहे, तसंच शास्त्रीनगर आहे। तर नेतिवली टेकडीवर फिरत असताना असं जाणवलं की त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे। तर सगळ्यात प्रथम तर आपण नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्याचं काम करणार आहे। आणि तसंच बघितलं तर आपल्या इथे जे हॉस्पिटल आहेत, रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे, शास्त्रीनगर आहेत, तेथे नागरिकांची खूप गैरसोय होत असते, कारण की ते सुविधाच नाही आहेत। आणि ते हॉस्पिटल अद्ययावत करायचं आणि आपल्या ज्या महिला आहेत, मला महिलांमध्ये काम करायला खरंच खूप आवडतं, आणि आपल्या ज्या महिला आहेत त्यांचं कशा पद्धतीने आपण सक्षमीकरण करू शकतो हे माझं मुख्य उद्दिष्ट असेल। जेव्हा तुम्हाला पहिली बातमी कळाली की तुम्ही बिनविरोध आलात, काय वाटलं त्यावेळी? पहिले तर असं विश्वासच बसला नाही, कारण की आमच्या समोरच आम्ही बघितलं की माझ्याच प्रभागातले भरपूर लोक तिथे फॉर्म भरायला आले। जेव्हा हे कन्फर्म झालं, म्हणजे मगाशी जेव्हा आम्हाला कळालं की खरंच बिनविरोध निवड झालेली आहे, तर मला आमच्या भारतीय जनता पार्टीतले सर्व वरिष्ठ नेते, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे रविदादा, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नाना सूर्यवंशीजी आणि माझा नवरा राजन चौधरी, या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते। आणि हा जो विजय आहे, हा जो बिनविरोध विजय आहे, हा सर्व विजय त्यांना समर्पित आहे। एकंदरीतच रेखा चौधरी यांच्या रूपाने भाजपने कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये आपलं खातं उघडलं आहे। पहिला जो विजय होता भाजपचा, हा बिनविरोध झाला आहे। त्यामुळे आता येत्या 15 तारखेनंतरच भाजप या ठिकाणी भाजप शिवसेना महायुती सत्ता स्थापन करते का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।